कान्हा शेठ नमस्कार. नमस्कार. आज छान अशी गाडी एक नंबरचा मानकरी झालेला आहेत आपला मेहरबान आणि भुंगा. अतिशय छान मिलिंद शेठची मुलाखत घेतली. अचानक रात्री पहिरा घडून आणला आणि आज मला वाटतं वेरगाव केसरीचा एक नंबरचा मान मिळवला. काय बोला? खूप 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 म्हणजे खूपच आनंद होतोय, कारण की पहिल्यांदा गाडी 3 फेऱ्यात पळाली भुंगानं मेहरबान, आणि आम्ही मुंबईला एकदा पळालेली गाडी. त्याच्या स्पीडवरची वाटत होता का आम्हाला 100% गाडी एक नंबरच करेल. आणि आता माझ्या कृपेने आम्ही आज एक नंबर केलेला आहे इथं, आणि कुठेतरी केसरीसाठी जे नावाने केसरीचा मान आम्ही पटकावलेला आहे. आणि विषय झाला तर आमचा पहिरा आज कधीच जुळला नव्हता. संध्याकाळी याच टायमध्ये जुळून आलेला आहे आणि याच टायमाला आम्ही एक नंबर केलेला आहे. आई एकविरा नमस्कार करतो आणि आम्ही खूप आनंदी होते आज एक नंबर केला म्हणून. नक्कीच. आणि मला वाटतं जो आजचा मान मिळवलं ना, कुठेतरी बघा सुट्टी मेकर पासून तर ड्रायव्हर पर्यंत सर्वांची मेहनत. काय बोला? सुट्टी मेकर ड्रायव्हर सर्वांची मेहनत आजची. आज सर्वांचीच मेहनत पकडायला लागेल, मालकांची सुद्धा पकडायला लागेल, सुट्टी मेकर सुद्धा, आणि जे आहेत आज प्रेक्षक आहेत त्यांची पण. आज तमाम प्रेक्षकांच्या नजरात जोडीवर लागलेल्या होत्या आज, कारण की दिसायला एकदम बारीक छोटीशी जोडी होती आणि गती एकदम बाहेर गाडी लागत होती. त्याच्यामुळं बऱ्याचशा आज नजराच काढायला लागतील जोडीच्या, असं आम्हाला वाटतं. आणि जो साज पळाला आपला, मला वाटतं याच्या आधी मुंबईला पळाला, मला वाटतं याच्या पुढे पण कंटिन्यू करायला काही हरकत नाही, कारण चांगली गाडी पळते. बघू आता मिलिंद शेठची कृपा असेल तर 100% गाडी मुंबईमध्ये पण एकत्र पळेल. आपले स्वतः दीपक शेठ पण आहेत. काय बोलायला आज? मला वाटतं इकडे पण आज मैदान पाहण्यासाठी येतात. बोला. आज मेहरबान घेतल्यापासून शेठचा आज पहिल्यांदा 3 फेऱ्याचा मैदान होता, आणि आज त्यांना पहिला 3 फेऱ्याचा मैदान असल्यामुळे त्यांना एक नंबरचा मान पटकावला पाहिला तर पुढे त्यांना आज अभिमान त्यांना वाटत असेल 100%. आज मला वाटतं इथं बघा आज 8 गाड्या पळाल्या, म्हणजे 16 बैला आणि 16 गारा मालक सर्वांच्या चरणी, म्हणजे सर्वांना एक एकविरा चरणी सर्वांना आशीर्वाद मिळाला आणि सर्वांना गुलाल मिळाला. काय बोलाल? आज सर्व नंदी आपलेच आहेत, आणि सर्वांचे फायनल जे राहिलेले नंदी आहेत आणि जे क्वार्टर फायनलला राहिलेले नंदी आहेत त्यांचं पण मनपूर्ण अभिनंदन करून घेईल, कारण की आज एवढ्या गाड्या झाल्यात, जवळजवळ 400-500 गाड्या झाल्यात. त्याच्यात एक नंबर करणं आणि त्यांच्यात क्वार्टर फायनल राहणं कोणाचं काम नाही, आणि अतिशय उन्हाळा तडाखा आहे. त्याच्यामुळे मनपूर्वक त्या नंदींचं करतो आणि खूप खूप अभिनंदन करतो त्या गाड्या बैलवाल्यांचं, तर ते आज इथं राहिलेले म्हणून. बरोबर. आणि 80% मुंबईचे गाडा मालक आज इथे उपस्थित होते. काय बोलाल त्यांच्याविषयी? 80% मुंबईचे गाड्या मालक होते, कारण की त्यांना आज भरपूर जवळ होता मैदाना, आणि आज हा एकविरा म्हणजे सर्वजण आमच्या इथं नुकताच एकविराचा सोहळा झालेला आहे. त्यात उत्साहाने पब्लिक इथं मुंबईचे आलेले आहे, आणि तोच उत्साह आणि तोच जोशात इथं साजरा केलेला आहे आज प्रेक्षकांनी आपल्या मुंबईच्या. जो राहुलनी नाव दिलं होतं ना शॉटगन मेहरबान, कुठेतरी आज शॉटगन सारखा निघून गेला. काय बोला? आज नक्कीच शॉटगन मेहरबान हा नावात त्यांनी उंचावलेला आहे, कारण की आज गोलीगत सुटत होता आणि गोलीगतच पोहोचत होता स्वतःवर. त्याच्या जोडीला भुंगा पण तसाच पळत होता. बरोबर आहे. 4 गाडी पळाली. आता मिलिंद शेटकर येतो थोडा. मिलिंद शेट नमस्कार. मगाशीच आपली मुलाखत झाली सेमीला. खरोखर तुम्ही म्हटलं होतं की आज आईचा आशीर्वाद आणि आईचा गुलाल मिळाला, बस इतकाच पाहिजे होता आणि तो मिळाला. एक नंबरचा मान भेटला. काय बोला? बघा, मी सर्वप्रथम माझ्या आई एकविरेला आणि गावदेवीला नमन करतो, कारण की तिचा आशीर्वाद घेऊन आज मी या मैदानात आलो, आणि जी माझ्या मनाची इच्छा होती ती माझी आईने माझी पूर्ण केली. मी आईला साक्षात या धरतीला मी नमन करून मी आईचा आशीर्वाद घेतो. आणि माझ्या सोबतचे माझे पैरेवाली पैरेकर, आपला कान्हा शेठ, परत दीपक शेठ, परत आपला मेहरबान आणि आमचा भुंगा, आणि आमच्या बरोबरचे सर्व सुट्टीमेकर ड्रायव्हर आणि इथली एकविरेची जेवढी मंडळी आहेत त्यांचा पाठिंबा लाभला, आणि मला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालं. आणि माझ्या भुंगाने लय जणांची इच्छा होती का भुंगा कधी एक नंबर करणार नाही, त्यांनी ते घडून दाखवलं आणि एक नंबर करून दाखवला, आणि तो पण माझ्या आईच्या चरणाचा गुलाल घेऊन एक नंबर. आणि गाडीला नाव पण आहे एकविरा प्रसन्न. तुमचं नाव? माझं सुरुवातीपासून नाव असतो आई एकविरा प्रसन्न, गावदेवी प्रसन्न, त्याच्या पुढेच आमची नावं असतात, आणि तो लाभ मला लागला. आणि या नवीन वर्षाची माझी सुरुवात माझे लाडके ड्रायव्हर विठ्ठल नानांनी सुरुवात करून दिली. तसंच आमचा लाडका पंकज ड्रायव्हर झाला, आमचा सुरत ड्रायव्हर झाला, यांची साथ लाभली आणि मला गुलाल प्राप्त झाला. एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.